गेल्या 1 महिन्यापासून जे काही आंदोलनं झाले CJPचे ते याच संविधान चौकात झालेले आहेत. आपण बघतोय गेल्या 3 दिवसापासून म्हणजे 20 जुलैपासून इथे कंटिन्यू जे जेनजी असतील किंवा सामान्य जनता असेल, विविध संघटनेचे लोक असतील, ती याच संविधान चौकात येऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत होते. CJPचा जो प्रोटेस्ट होता संसद चलो त्याच्या समर्थनार्थ इथे देखील प्रोटेस्ट झाला होता आणि इथे देखील आंदोलनं झाली होती. मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाली होती आणि आज जी मागणी आहे CJPची की शिक्षण मंत्र्यांचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, ती मागणी आज पूर्ण झाली आहे. संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर युवक असतील, सामान्य नागरिक असतील, मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत. तिथे जल्लोषाचं वातावरण आहे. ढोल वाजवून जल्लोष केला जातो आहे. एवढंच नाही तर नागपूरचा तर्री पोहा हा देखील वाटप केला जातो आहे. एक खुशी मनवली जाते, आनंद मनवला जातो आहे आणि आपल्यासोबत काही युवक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आज त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व युवकांना आणि वडीलधाऱ्या माणसांना सुद्धा अभिनंदन, अख्ख्या भारताला अभिनंदन. हे बघा, आम्हाला म्हटलं जात होतं की भारतीय युवा हा रस्त्यावर येत नाही, काही करत नाही. आधी किसान आंदोलन झालं, बाकीचे आंदोलन झाले, तर काय म्हणायचे की युवा येत नाही. बघून घ्या मित्र, जेव्हा युवा उतरतो ना तर राजीनामा द्यावाच लागतो आणि इतर फक्त सुरुवात आहे. आणि तुम्हाला सांगतो, आमची ताकद अशी आहे की या भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा तिकडे माहिती का कसं आहे, चारों ओर डर का माहोल आहे. म्हणून त्या पंतप्रधानाला सुद्धा अर्ध्या रात्री 2 वाजता उठून रील बनवावं लागलं. असं आहे, ही आहे आमची ताकद. आज आनंद व्यक्त केला जातोय संविधान चौकात, जिथे मागणी केली जात होती कालपर्यंत की राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी. काय सांगशील, आज काय भावना आहे? आज तीच भावना आहे. मी त्याच्यावर एक कविता लिहिली होती. जसं आम्ही कालही आलो होतो, आम्ही आजही आलो, आम्ही उद्या येऊ. आम्ही परत येऊ या लोकतंत्रासाठी, आम्ही परत येऊ या भारत मातेसाठी, आम्ही परत येऊ येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी. येऊ आम्ही बंड पुकारत, येऊ आम्ही सत्तेच्या विरुद्धात लढू शासकीय गुंड्यांसोबत, लढू उन्हेसोबत, वादळ वारा पावसासोबत, घेऊन येऊ सोबत क्रांतीच्या मशाली आणि सडसडती क्रांती आमच्या रक्तात वाहणारी. मग येऊ देत कितीही निळीशाही आमच्या अंगावर, मिरवू तिला दागिना बनवून. येऊ आम्ही परत उगवत्या सूर्यासारखे, येऊ आम्ही एखाद्या वादळासारखे, येऊ आम्ही क्रांती भरून, येऊ आम्ही बंड पुकारत, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. जय भीम. मला सांग, तू आज आता ही कविता म्हटली आहे, आम्ही कालही आलो होतो, आम्ही आजही आलो आणि आम्ही उद्याही येऊ. आज काय भावना आहे? जल्लोष इथे आपण पाहतो आहे, आनंद व्यक्त केला जातो, उत्साह आहे, ढोल वाजवला जात आहे. आज म्हणजे उत्साही पूर्ण झाली आहे ना तुमची? एकच मागणी आहे. आता सध्या एकच मागणी पूर्ण झालेली आहे संविधानाच्या चौकटीत राहून. आणि कसं आहे की आता माझे भाऊ बहीण आता पुढे जाऊन नीटची परीक्षा देणार किंवा कोणती इतर परीक्षा देणार. म्हणजे आमचा म्हणजे प्रोटेस्ट करण्याच्या मागचं एकच कारण होतं की यानंतर म्हणजे कसं आहे की जे विक्टिम्स होते, ज्यांनी आत्महत्या केली, त्याच्यामध्ये आमच्या घरचे नको किंवा कोणीच नको. म्हणून कसं आहे की आज म्हणजे खूप म्हणजे हॅपी फील होत आहे की आमची मागणी मंजूर झालेली आहे. म्हणून एकच मागणी झालेली आहे मॅम. आमची दुसरी मागणी आहे की आकांक्षाजी चतुर्वेदी आमच्या नागपूरचीच आहे, मुख्यमंत्री साहेबांच्या 500 मीटर दूर राहते तिला भेटले सुद्धा नाही, काय नाही. तिला मिनिमम 1 CR तरी मदत करावी, ही मागणी बाकी आहे. ही लढाई संविधानाची आहे, ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. ही पहिली स्टेप आम्ही क्रॉस केलेली आहे आणि आम्ही जे इस्तिफा आहे, हा इस्तिफा नाही आहे, हे संविधानाची जीत आहे. आणखी जोपर्यंत 21 विद्यार्थ्यांना जस्टिस नाही मिळणार, हा आंदोलन चालू राहणार. आणखी दिल्लीमध्ये जे आमच्या भाऊ बहिणींवर अटॅक झालेला आहे, त्यांच्यावर जोपर्यंत अटेम्प्ट टू मर्डर नाही लागणार, तोपर्यंत ही लढाई चालत राहणार, आणखी चालतच राहणार. कारण की आमच्याकडे बाबासाहेबाचं संविधान आहे, आम्ही संविधान घेऊन चालणार. आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, काय सांगाल? आज राजीनाम्याची मागणी पूर्ण झाली आहे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. इथे आंदोलन तुम्ही करत होतात, येऊन राजीनाम्याची मागणी करत होता, झालेला आहे. काय वाटतं, एका राजीनाम्याने आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे का? हे बघा काय झालं आहे की आज एज्युकेशन मिनिस्टरच्या इलिजिबल्सच्या कारण जे काही घटना घडली, तर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला.
आज नागपूरचे जे आकांक्षा आहेत त्यांच्या आईचं म्हणणं आहे की मला 1 करोड रुपयाशी काहीही नाही, कारण त्यांच्या मुलीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे की आई मी पुन्हा पेपर देऊ शकणार नाही म्हणून. तर ही सर्वात अगोदर खूप दुःखद घटना आहे, कारण 21 विद्यार्थ्यांमधून होऊ शकत होता की ते जगामध्ये नाव कमवू शकत होते आणि भारतातले सर्वोत्कृष्ट डॉक्टर बनू शकत होते आणि भारतामध्ये फ्री एज्युकेशनसुद्धा देऊ शकत होते. कारण प्रत्येकदा भारतामध्ये क्रांती जर कोणी घडवली तर ते भारतीय विद्यार्थ्यांनी क्रांती घडवली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे भारतीय विद्यार्थी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा भारतीय संविधान लिहिला आणि भारतीय संविधानाचा मूळ गाभा म्हणतो की कोणत्याही व्यक्तीवरती इनजस्टिस नको व्हायला. आणि आज लाखो विद्यार्थ्यांसोबत इनजस्टिस झाला. त्याच इनजस्टिसच्या विरोधात जेव्हा लाखो विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलन करू लागले तेव्हा दिल्लीच्या पोलीसवाल्यांनी लाखो विद्यार्थ्यांवरती दंडे असे मारले जसे चोरांवरती मारतात, जसे टेररिस्टवरती मारतात, तशा प्रकारे त्या आमच्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार केला, त्यांच्यासोबत इनजस्टिस केला. इनजस्टिसच्या विरोधात जे विद्यार्थी रस्त्यावरती आले, जे विद्यार्थी शांतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नारा लावत होते, जे विद्यार्थी शांतपणे संविधानवादी होते, जे विद्यार्थी संविधानाच्या नारा लावत होते, जे विद्यार्थी भगतसिंगांच्या नारा लावत होते, जे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नारा लावत होते, त्या विद्यार्थ्यांवरती दिल्ली पोलिसने अत्याचार केला. आणि आज माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक सवाल आहे की महाराष्ट्रातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये मारण्यात आलं तर याचा जवाब आम्हाला केव्हा मिळणार, याचा उत्तर आम्हाला केव्हा मिळणार. आणि मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ असणाऱ्या आकांक्षाची सुद्धा आत्महत्या झाली तर याचे दोषी कोण. आणि ह्या पोलीसवाल्यांना अशा प्रकारे असंविधानिकरित्या मारण्याच्या यांना ऑर्डर मिळतो कुठून, आणि त्या ऑर्डर देणाऱ्या तानाशहाला सुद्धा ह्याच प्रकारे त्याच्यावरती कारवाई झाले. मी आपल्या माध्यमातून युवकांना सांगू इच्छितो की ही लढाई आता इथं संपली नाही. आपण जातीपातीच्या बेड्या तोडून आपण सर्व युवक देशासाठी, देशाच्या संविधानासाठी एकत्र आलो. असेच आपण लढत राहा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारतीय संविधान दिला हा इनजस्टिसच्या विरोधात होता आणि आज सगळे युवक एकत्र आले आणि जो अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवली. आज एक धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला, असे कित्येक तरी धर्मेंद्र प्रधान या सिस्टममध्ये बसलेत. जोपर्यंत ते धर्मेंद्र प्रधान या सिस्टममधून जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रांती घडून ह्या देशात येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही एक डायलॉग ऐकलं असेल, दुनिया झुकती है सिर्फ झुकाने वाला चाहिए. आणि ज्या प्रकारे दिल्लीचे जे जज आहे सूर्यकांत जज, त्यांनी ज्या प्रकारे कॉक्रोचला जे डिवसलं होतं, आज त्याच कॉक्रोचनी या सेंट्रल गव्हर्नमेंटला झुकवलेलं आहे. आणि पूर्ण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये असा रेकॉर्ड आहे की बीजेपीच्या गव्हर्नमेंटनी आजपर्यंत एकही मंत्री संतीचा राजीनामा झाले नाही आहे. आणि पूर्ण हिस्ट्रीमध्ये आज पहिली विकेट आऊट झालेली आहे, आणि तेही एज्युकेशन डिपार्टमेंटची, एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानची. तर याच्यानंतर लक्षात ठेवा, जिथं अन्याय राहील तिथं हे कॉक्रोच ठामपणे उभे राहील आणि आपली मागणी ठामपणे मागेल. हे तर अजून फक्त एकच मागणी आमची पूर्ण झाली, अजून 2 मागण्या आमच्या बाकी आहे. जे विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला गेलेला आहे नीट परीक्षात आणि वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, त्यांना प्रत्येक जे जीव गेले त्यांना प्रत्येकानं 1-1 कोटींची अशी मागणी होती. अजून ते मागणी पूर्ण व्हायची. अजून तिसरी, ज्या प्रकारे दिल्लीमध्ये जे दिल्ली पोलिसांनी बिचारे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केले त्याच्यातही प्रॉपर पोलिस नव्हते, बीजेपीचे काही गुंड त्याच्यात घुसवले गेलेले होते. त्यांना तात्काळ पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. आणि ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला दिल्लीत त्यांना त्याच्यावरही कठोर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात यावं, ही आमची विनंती आहे. अजून फक्त एकच हे झालेली आमची मागणी, पण त्याकरिता आम्ही जल्लोष करतो आहे, कारण की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही सगळ्यात मोठी आमची मागणी होती. ती आज आमची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्व कॉक्रोच आणि आमच्या युवा पिढींना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खूप धन्यवाद देतो की आज आपण एकटा काय असतो ही आपण दाखवून दिलेली आहे. थँक्यू सो मच. आम्ही 3ही लोक नागपुरात राहतो आणि एका सामाजिक संघटनेमध्ये पदाधिकारी आहोत. पहिल्या दिवसापासून आम्ही जंतर मंतरला सगळ्या महाराष्ट्राचे, आमची संघटना भीमशक्ती संघटना आहे, आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी आंढोरे आहे, ते सातत्यानं तर पहिल्या दिवसापासून तर कालपर्यंत जंतर मंतरवर होतो. आजच आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे लोक आणि आपापल्या गावाला परत आलो. आणि आजच त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा असं माहिती पडलं नाही तर आमचं सुद्धा अधिवेशन आमच्या संघटनेच्या तर्फे आम्ही या ठिकाणी संविधान चौकामध्ये आंदोलन करणार होतो. पुढे असे होईल असं वाटत नाही, पण झालं नाही पाहिजे. पण माझी एक मागणी आहे, या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवारातील एका एकाला नोकर देण्यात यावी. धन्यवाद. जय भीम.
मी फक्त एवढंच म्हणणार आहे, आज एका मराठी तरुणाने आपल्या जिद्दीवर न डगमगता दिल्लीला झोकवलेला आहे. त्याला वाटेल तो त्रास दिला, त्याला कोणी थप्पड मारलं, त्याच्यावर शाई फेकली, पण तो न डगमगता सगळ्या युवा तरुण मंडळींना सोबत घेऊन आज दिल्लीला त्यांनी झुकवलं. BJPमध्ये कुणाचा राजीनामा होत नसतो, पण आज त्याने दाखवून दिलं, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. काय सांगाल, आनंद व्यक्त केला जातो आहे, किती काय आज भावना काय आहेत? आम्ही गेल्या काही महिन्यापासून जो आमचा लढा या देशामध्ये सुरू होता, शिक्षण व्यवस्थेविरोधामध्ये जे बंडखोर लोक बसले होते, जे स्वतःची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हते, आज त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःच्या शिक्षण पदाचा ज्यांनी राजीनामा दिला, आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि त्याच्याच बदल्यात आज आम्ही इथे संविधान चौकामध्ये नागपूरमध्ये आनंद साजरा करतोय. ही लढाई इथे संपलेली नसून गेल्या 20 जुलैला दिल्लीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांवर जो लाठीमार झालेला आहे, लाठीचार्ज झाला, ज्यामध्ये आमचे कितीतरी अनेक विद्यार्थी जखमी झाले, त्यांना अमानुष मारहाण झाली, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहाजी यांनी सुद्धा स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा, आमची ही एक सुद्धा मागणी आहे. आणि युवकांच्या येणाऱ्या प्रत्येक आंदोलन असो किंवा कुठली लढाई असो, आम्ही याच प्रकारे जमिनीवर उतरू आणि अशाच प्रकारे आम्ही विजयी होऊ. तर आपण बघितलं, युवकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, त्याचा आनंद आता व्यक्त केला जात आहे युवकांकडून. आणि संविधान चौकामध्ये जिथे मागणी होत होती राजीनामा दिला पाहिजे, त्या संविधान चौकामध्ये आज आनंदाचं वातावरण आपण पाहतो आहे. युवक एकीकडे आनंदित आहे की त्यांची एक मागणी पूर्ण झाली आहे, परंतु लाठीचार्ज झाला, ज्या मुलांनी सुसाईड केलं त्यांना कुठेतरी मदत द्यायला हवी, ही देखील त्यांची मागणी आहे. आणि जोपर्यंत या मागण्या सगळ्या पूर्ण होत नाही पूर्णपणे, तोपर्यंत हा लढा चालू राहील. एक मागणी पूर्ण झाली आहे, त्याचा आनंद आहे असं देखील इथे सांगण्यात आलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.